मिरजेत दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आलेत. आमदार कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावल्याचं पाहायला मिळालं. पैसे वाटपाच्या आरोपांवरून हा वाद झालाय, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ देखील झाली. सांगली महापालिका निवडणुकीत मिरज इथं पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणातून राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडलाय. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार इंद्रिस नायकवाडीचे आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर अंगावर धावून गेलेले आले आणि त्यांनी त्या ठिकाणी उभं राहून लोकांना दमदाटीचा प्रयत्न केला. पण लोकांनी सांगितलं की आमच्या शिल्पा तुम्ही काढून देणार आहे का? मग इथं आम्हाला शिल्पा काढून देतात, आम्हाला इथं मदत केली जाते आणि त्यासाठी आम्ही आलो. तुमचं काय म्हणणं आहे? तर ते जरा थोडंसं त्यांची त्या लोकांच्यावर काही बाचाबाची झाली. आणि एक आहे की शेवटी माझं घर आहे, तर तुम्ही माझ्या घरासमोर येऊन जर थांबायला लागला तर माझ्याही सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे. तर आपण पाहतोय पैसे वाटपाच्या आरोपांवरून हा वाद झालेला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ करण्यात आलेली आहे. तर कार्यकर्त्यांनी आमदार एकमेकांवर धावल्याचंही पाहायला मिळालं. मिरजेत दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. तर पैसे वाटपाच्या आरोपांवरून हा वाद झाल्याचंही कळतंय. मिरजेत दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 20 मधील आमदार इद्रिस नायकवडे यांचा मुलगा अत्तर नायकवडे याच्या पायाखालची वाळू सरकल्यानं खाजा वसाहत येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्रीपासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी काय चाललंय पाहायला गेलेलो असताना 10 मिनिट सगळे गप बसले आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊ चालले. निवडणूक विभाग, पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालते काय असं प्रश्न सर्वसामान्य जनता आणि आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला स्वतःला पडत आहे. दबावातच आहेत सगळेजण. इथं राज रोज पोलिसांच्या बंदोबस्तात पोळात गर्दी चालू आहे, तर कुणी त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आणि 15 तारखेला जनता ज्यांना यांची जागा दाखवून देईल. बंदोबस्त असताना गर्दी का होते हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. बंदोबस्तातच पैसे वाटप सुरू झालंय का असं सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी वाटत.